900 वर्षाची परंपरा असलेल्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेस शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी नंदीध्वज मिरवणुकीने धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होऊन शहरातील 68 लिंगास तेलाभिषेक येणे मंजन करण्यात येणार आहे। यात्रेसाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा कमिटी सज्ज झाली आहे। यंदा लेसर शोमध्ये पौराणिक कथा राहणार असल्याची माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली। सर्व धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी वेळेवर चांगल्या पद्धतीनं पार पडण्याच्या दृष्टीनं सर्व व्यवस्था ही देवस्थानच्या वतीनं महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो आहोत। परंतु सर्वोक्तांनीही त्याचप्रमाणे नंदीध्वजधारक या मंडळींनीही त्यासाठी सहयोग द्यावा। त्यांना काही अडचणी असल्या तर त्यांनी देवस्थानाला त्या प्रकारे देऊन त्याची मागणी करावी, ते प्रश्न सोडवले जातात। या निमित्तानं सर्वात महत्त्वाची म्हणजे ही यात्रा एक दिवस उशिरा चालू होते। 12ला होणारी यात्रा 13ला यांनी म्हणजे 14ला अक्षता सोहळा, 15ला होम हवन आणि 16ला दारूकाम आणि लेझर शो अशा पद्धतीचे 4 धार्मिक कार्यक्रमाचे दिवस त्या ठिकाणी होत आहेत। या सगळ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग द्यावा। माझी सर्व नंदीध्वज मानकरी आणि नंदीध्वज धारकांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं जे काही भक्त या धार्मिक विधीमध्ये सहभागी होतात त्यांना वेळेवर हा सगळा आनंद लुटता यावा। धार्मिक कार्यक्रमाच्या श्रद्धेनं जे येतात त्या मुलाबाळांना महिलांना त्यामध्ये सहभागी होता यावं यासाठी विशेष करून होमचा कार्यक्रम 9 वाजेपर्यंत आणि अक्षतेचा सोहळा हा दुपारी 1 वाजेपर्यंत, तशाच पद्धतीने लेझर शोचाही शो 10च्या आतमध्ये संपावा अशा पद्धतीचं जे आम्ही नियोजन केलं आहे तो त्या काळामध्ये नंदीध्वज त्या ठिकाणी आणून ते पूर्ण करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो। त्याचप्रमाणे आत्ताच काही जणांनी प्रश्न केला होता की त्या ठिकाणी उद्या एमडी मजगेच्या निमित्तानं हिरे हब्बू यांच्या वाड्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा करून त्या ठिकाणी आपण त्याला 68 लिंगाची मिरवणूक सुरू करतो। त्याच वेळेस उरलेले 5 नंदीध्वज हे बाहेर उभारलेले असतात। माझी देवस्थानच्या माझ्या सर्व विश्वस्तांना, सर्व मानकऱ्यांना आणि नंदीध्वज धारकांना विनंती आहे की फक्त 2च नंदीध्वजाची पूजा करण्यापेक्षा त्या ठिकाणी 7ही नंदीध्वजाची पूजा कशा पद्धतीने करता येईल यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि यातून त्या पद्धतीनं झाले परंपरा आहेत, ज्या काही परंपरा चांगल्या नाहीत आपण सोडल्या पाहिजेत, ज्या परंपरा चांगल्या आहेत त्याचा आत्मसात करून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। हिरे अब्बूंच्या वाड्यामध्ये 2च नंदीध्वजाची जर अडचण त्या ठिकाणी असेल जागेची तर उरलेल्या 5 नंदीध्वजांना मल्लिकार्जुन मंदिरामध्ये घेऊन देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूजा केली जावी अशी एक अपेक्षा माझी या निमित्तानं राहील। कारण या निमित्तानं ज्या परंपरेमध्ये आपण ह्या सर्व म्हणजे पहिल्यांदा जेव्हा योगदंड निघायचा, फक्त योगदंड निघायचा, पुढे एक काठी एक नंदीध्वजाला, दुसरे नंदीध्वजाला आणि त्यानंतर 5 नंदीध्वज झाले आणि नंतर 7 नंदीध्वज झाले। हे सर्व वेगवेगळ्या समाजाचे जरी समाजाचे प्रतिनिधित्व करत असले तरी परंतु हे सिद्धेश्वराच्या योगदंडाचे प्रतीक आहे आणि म्हणून सगळ्याला समान अशा पद्धतीचं न्याय त्या ठिकाणी व्हावा। एकाची पूजा होत असताना एक रस्त्यावर वाट बघत बसणं हे मला माझ्या वैयक्तिक मताला पडत नाही। तर सगळ्यांची एकत्र अशा पद्धतीनं पूजा करता येईल का अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी जर कळत, ही यात्रा ही काही मी आपली माझ्या एकट्याची नाही किंवा देवस्थानची एकट्याची नाही, सगळ्यांची जर भूमिका असेल तर सगळ्यांना सामावून घेणारी ही यात्रा सिद्धेश्वरांनी ज्या सर्व जातींना एकत्र करून केलेलं आहे तर तशाच पद्धतीची ही यात्रा पारंपरिक अशा पद्धतीने हे बदल आपण त्या ठिकाणी केले जावेत अशा पद्धतीचं एक आव्हान, अतिशय नम्र आव्हान। त्याला ह्याच्यामध्ये कोणाचं कमीपणा जास्तपणा करायचा नाही आहे, परंतु या निमित्तानं सगळ्यांना सामावून घेऊन आपण सर्वजण म्हणजे माझ्याबरोबरचे असलेले सर्व विश्वस्त असू देत, सर्व नेते मंडळी जे काही ह्या यात्रेमध्ये भाग घेतात त्यांना पण माझं आव्हान आहे। तशाच पद्धतीनं जे मानकरी आहेत, जे नंदीध्वजधारक आहेत, अनेक याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं जातं, परंतु तो एक 13 तारखेचा जो प्रसंग आहे देवस्थानच्या वतीने सगळी त्या पूजा आपण त्या ठिकाणी करतो, प्रत्येकाची मानकरी त्या ठिकाणी पूजा करतात।
पण एकत्रित तशा पद्धतीनं मल्लिकार्जुन मंदिरमध्ये पूजा व्हावी अशी एक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि तसं आव्हान सगळ्यांना करतो. सर यंदाची यात्रे प्राचीन परंपरेनुसार यात्रेच्या काळात धार्मिक व करमणुकीचे कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाच्या वातावरणात होणार आहेत. यावर्षी दिनांक 13 ते 17 जानेवारी 2024 पर्यंत धार्मिक विधी कार्यक्रम होणार आहेत. श्री सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदी ध्वजांची व श्री सिद्धरामेश्वरांच्या पालखीची मिरवणूक दिनांक 13 ते 17 जानेवारी 2024 या काळात पारंपरिक प्रथेनुसार निघणार आहे. शनिवार दिनांक 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरे हब्बू मठातून पालखी व नंदी ध्वजाच्या मिरवणुकीला प्रारंभ होऊन सोलापूर शहराच्या पंचक्रोशीत ती नियोजित मार्गाने सिद्धेश्वर मंदिरात जाईल. तेथून दुपारी 1 वाजता नंदी ध्वजांची मिरवणूक निघेल व 68 लिंगांना तैलाभिषेक यांनी मंजन करून व प्रदक्षिणा घालून रात्री 8 वाजता हिरे हब्बू मठात परत येणार आहे. असे आहेत धार्मिक कार्यक्रम. दिनांक 13 जानेवारीला नंदी ध्वजाच्या मिरवणुकीने धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होऊन सोलापुरातील पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगास तैलाभिषेक यांनी मंजन केले जाईल. दिनांक 14 जानेवारीला दुपारी 12:30 वाजता अक्षता समारंभ होईल. दिनांक 15 जानेवारीला रात्री होम मैदानावर होम प्रदीपन समारंभ होणार आहे. दिनांक 16 जानेवारीला रात्री 8 वाजता शोभेचे दारूकाम व लेझर शो होईल आणि 17 जानेवारीला रात्री मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळी नंदी ध्वजांचे वस्त्र विसर्जन होऊन धार्मिक कार्यक्रमांची सांगता होणार आहे. सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता कसबा पेठेतील मानकरी हिरे हब्बू मठातून होम प्रदीपन अग्निप्रवेश सोहळ्यासाठी नंदी ध्वजांची मिरवणुकीस प्रारंभ होईल. सोन्या मारुतीजवळील पसारे यांच्या घराजवळ श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या पहिल्या नंदी ध्वजास सायंकाळी नागफणी बांधली जाते व इतर नंदी ध्वजांना विद्युत रोषणाई करण्यात येते आणि तेथून नंदी ध्वज मार्गस्थ होऊन साधारणतः रात्री 9च्या सुमारास होम मैदानावरील ओमकुंडाजवळ पोहोचल्यानंतर होम हवनाचा आणि कुंभार कन्येच्या अग्निप्रवेशाचा धार्मिक कार्यक्रम पार पाडला जातो. तदनंतर दिशध्वनी डास 5 प्रदक्षिणा होऊन नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ होतात. विशेष म्हणजे या दिवशी नागफणीचा पहिला नंदीध्वज पेलण्याचा मान श्री रामनाथ मेंगाणी यांना लाभला आहे. या पत्रकार परिषदेस महादेव चाकोते, भीमाशंकर पटणे, ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, शिवकुमार पाटील, विश्वनाथ आळंगे, सिद्धरामप्पा बमणी, गंगाधर कुमठेकर, गुरुराज माळगे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.